नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी आणि आजची सर्वात मोठी खुशखबर या ठिकाणी आली आहे. पाहू शकता बघा, 21 जानेवारीची सर्वात मोठी अपडेट. आज पैसे वाटप होणार. बघा, ज्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत आहेत, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत, तर ते पैसे फायनल आज ह्या ठिकाणी वाटप होणार आहेत. आज तुम्हाला फायनली पैसे मिळून जातील. ठीक 5 वाजल्यापासून या ठिकाणी पैसे वाटप जे ते त्या ठिकाणी सुरू होणार आहे. ठीक 5 वाजल्यापासून तुमच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. सर्व महिलांना आज त्या ठिकाणी SMS येऊन जातील. आता त्याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे, आत्ताची सर्वात मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, 9,000 आणि 6,000 रुपये पण या ठिकाणी महिलांना मिळणार आहेत. आता 9,000 रुपये कोणत्या महिलांना, 6,000 रुपये कोणत्या महिलांना, ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वात अगोदर सर्व महिला भगिनींना विनंती आहे, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला शेअर करायचा. महाराष्ट्रात सगळीकडे हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला शेअर करायचा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. त्यामुळे सर्वांनी शेअर करा. तर बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर काय, तर आज तुम्हाला पैसे वाटप होणार आहे. नेहमीप्रमाणे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर थोडा वेळ न घालवता लगेच आपण सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. सर्वात अगोदर आपण महत्त्वाची माहिती पाहूया. पाहू शकता बघा, सर्वात मोठी बातमी, मार्च महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार. मार्च महिन्यानंतर तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत. आता 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजे त्यांनी पटकन कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आता महत्त्वाचं काय, तर 2100 रुपये जर तुम्हाला पाहिजे असतील, बघा 1500 रुपयांवर 600 रुपयांची वाढ होणार आहे. 600 रुपयांची वाढ. आता हे 2100 रुपये ज्या ज्या महिलांना पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा 2100 रुपये पाहिजेत. कारण तुम्हाला 2100 रुपयांची मागणी सरकारकडे लावून धरायची, सरकारकडे मागणी करायची, तरच तुम्हाला सरकार देणार आहे. बघा, जर तुम्ही मागण्या केल्या नाही तर सरकार मागणी पूर्ण करणार नाही. त्यामुळे सर्वच्या सर्व महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत लिहून पाठवा, तरच सरकार तुमची मागणी पूर्ण करणार आहे. बघा, मार्च महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार. तर मार्च महिन्यातील बजेटनंतर लाडक्या बहिणींचा हप्ता 2100 रुपये होणार आहे. आता ह्यामध्ये बघा, 2100 रुपये हा बजेटनंतर हप्ता होईल असं सांगण्यात येत आहे. त्यामध्ये तुम्हाला 2100 रुपयांचा जो हप्ता आहे तो झालाच पाहिजे, यासाठी तुम्हाला मागणी करायची. त्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपयांचा हप्ता झालाच पाहिजे. कारण तुम्ही मागणी जर सरकारकडे केली तर तुम्हाला त्या ठिकाणी मागणी पूर्ण होईल. आणि सरकारकडे मागणी करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवा. तर बघा, तरच सरकारपर्यंत तुमचे जे काही म्हणणं आहे ते पोहोचणार आहे. 2100 रुपये पाहिजेत असं तुम्हाला लिहून पाठवायचे. सर्व महिलांनी न चुकता 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवा. माहिती सरकार लाडक्या बहिणींना कधी दूर करणार नाही, असे राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांनी म्हटलं आहे. शिर्डी मतदारसंघाच्या वतीने आयोजित जाहीर नागरी सत्काराच्या कार्यक्रमात राधाकृष्णजी विखे पाटील यांनी ही माहिती दिली. लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये होणार असल्याचं देखील राधाकृष्णजी विखे पाटील यांनी म्हटलं आहे. तर बघा, सध्या जे काही आपल्याला तिजोरीचं चिन्ह पाहायला मिळतं राज्याच्या तिजोरीचं, त्यामुळे 2100 रुपये जे आहेत ते झालेच पाहिजे. यासाठी तुम्हाला मागणी ही लावून धरायची. जर तुम्ही मागणी लावून धरली तर तुमचे 2100 रुपये होणार. मागणी जर तुम्ही केली नाही तर 2100 रुपये होणार नाही. त्यामुळे सर्व महिलांनी न चुकता 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवायचं न चुकता. आता बघा, जानेवारीचा हप्ता आज वाटप होणार आहे, त्याची माहिती आपण पाहूया. तर पहा, राज्यातील लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता कर भरणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे फायदे मिळणार नाहीत. बघा, आता ज्या महिला कर भरतात त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले. बघा, स्वतः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले की ज्या महिला कर भरतात म्हणजेच आयकर भरतात तर त्या महिलांना आता ह्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो मिळणार नाही, फायदे मिळणार नाहीत. पुढे बघा, लाभार्थी महिलांना जानेवारी 2025 महिन्यासाठी माझी लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता अद्याप मिळालेला नाही. बघा, अजूनपर्यंत तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला नाही. अशातच आता सर्वात मोठी बातमी ह्या ठिकाणी दिलेली आहे. सर्वात मोठी बातमी ह्या ठिकाणी स्वतः उपमुख्यमंत्री महोदयांनी दिली. आत्ताची सर्वात मोठी बातमी सर्व महिलांसाठी खुशखबर आहे. अशातच आता अजितदादा पवार यांनी जालना येथे बोलताना या योजनेशी संबंधित अपडेट शेअर केले. बघा, अपडेट दिलेले आहे. काय अपडेट, तर काय म्हणालेत अजितदादा पवार, तर लाडकी बहीण योजना सुरूच राहील. अजितदादा पवार, बघा, लाडकी बहीण योजना तुमची सुरूच राहणार आहे. तुम्हाला वाटतंय ना सुरूच राहायला पाहिजे, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. यावेळी अजितदादा पवार यांनी जनतेला आश्वासन दिले की महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरूच राहील.
मी योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी काम करेन. बघा, योजनेतील ज्या काही त्रुटी त्या दूर करण्यासाठी काम केलं जाईल. त्यामध्ये पहिलं एक महत्त्वाचं काम काय असेल बघा, पहिली एक त्रुटी आहे, पहिली एक त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एरर आहे. काय एरर आहे? पहिला एरर, तुमचे पैसे हे वेळेवर येत नाहीत. पैसे हे वेळेवर येत नाहीत, एका फिक्स तारखेला येत नाही, एका फिक्स तारखेला येत नाही, ही सुद्धा त्रुटी आहे. तुम्हाला वाटतं आहे ना एका फिक्स तारखेला आले पाहिजे, म्हणजेच महिन्याची एक तारीख त्या ठिकाणी ठरवा आणि त्या तारखेलाच पैसे आम्हाला मिळाले पाहिजे. तुम्हाला वाटतं आहे का? तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा फिक्स तारीख पाहिजे, फिक्स तारीख पाहिजे असं लिहून पाठवा. फिक्स तारीख पाहिजे असं सर्वांनी लिहून पाठवा, तरच तुमची मागणी या ठिकाणी सरकारपर्यंत पोहोचेल. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना लाडकी बहीण योजनेतून पैसे मिळणार नाहीत. बघा, मी अगोदर पण तुम्हाला सांगितले, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना पैसे मिळणार नाहीत. तर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे का ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. राज्यातील प्रिय भगिनींना माझी विनंती आहे की 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांनी स्वइच्छेने या योजनेतून बाहेर पडावे. बघा, स्वइच्छेने तुम्ही या योजनेतून बाहेर पडावं असं विनंती पण या ठिकाणी अजितदादा पवारांनी केलेली आहे. तर बघा, यामध्ये 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न ज्यांचं जास्त आहे त्यांना आता यामध्ये जवळपास 4,500 अर्ज जे आहेत ते त्या ठिकाणी आलेले होते. जी माहिती आली त्यानुसार 4,500 महिलांनी स्वइच्छेने अर्ज केलेले आहेत की आम्ही योजनेतून बाहेर आहेत, आमचा लाभ ह्या ठिकाणी बंद करण्यात यावा. अशा पद्धतीने अर्ज जे आहेत ते 4,500 महिलांनी केलेला आहे. लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला आहे की आमचे लाभ ह्या ठिकाणी बंद करण्यात यावे. पुढे पहा, निकष पूर्ण न करणाऱ्या महिलांना वगळण्यात येणार. ज्या महिला निकष पूर्ण करत नाहीत, नियम पूर्ण करत नाहीत लाडकी बहीण योजनेचे, तर त्यांना वगळण्यात येणार आहे. यावेळी बोलताना अजितदादा पवार म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गरजू महिलांसाठी आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांची काटेकोरपणे छाननी केली जाईल. बघा, ज्या बनावट लाभार्थी आहेत म्हणजेच काय, तर ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, ज्यांच्याकडे कार आहे, ज्यांची आर्थिक परिस्थिती ही चांगली आहे, आर्थिक परिस्थिती चांगली आहे तरी पण त्या महिला लाभ घेतात, त्या महिलांचा पण लाभ बंद होणार आहे. त्यामुळे काटेकोरपणे छाननी या ठिकाणी करण्यात येणार आहे. तुमचं उत्पन्न घराचं त्या ठिकाणी 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे का, तुमच्याकडे कार आहे का, ते पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. आता पुढे पहा, तर बघा अशा पद्धतीने त्यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे. आता पहा, दरम्यान जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता, दरम्यान जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता, बघा 7वा हप्ता ज्याची आपण वाट पाहत आहोत जानेवारी महिन्याच्या हप्त्याची, तर तो जानेवारी महिन्याचा हप्ता 26 जानेवारीपूर्वी आत्ताची सर्वात मोठी बातमी आणि सर्वात मोठी खुशखबर आहे. 26 जानेवारीच्या पूर्वी सुमारे म्हणजेच बघा 2.25 कोटी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. बघा, 2.25 कोटी लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत 26 जानेवारीच्या पूर्वी. आज 21 जानेवारी आहे, आजपासून 5 दिवस राहिलेले 26 जानेवारीला. त्यामुळे पैसे वाटप करण्यासाठी बघा 4 ते 5 दिवस लागतात, कारण महिलांची संख्या खूप मोठी आहे, 2.25 कोटी महिला आहेत. त्यामुळे या महिलांना पैसे वाटप करत असताना 26 जानेवारीच्या पूर्वी पैसे द्यायचे आहेत आणि 4 ते 5 दिवस पैसे वाटपाला लागतात. त्यामुळे आजच तुम्हाला वाटप होणार आहे, आजच वाटप या ठिकाणी सुरू होणार आहे. आज तुम्हाला वाटप सुरू होईल आणि आजच तुम्हाला SMS येतील. भरपूर महिलांना SMS त्या ठिकाणी येऊन जातील. आता ज्या महिलांना पैसे येतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट सांगायचे पैसे आले म्हणून, ज्यांना आले नसतील त्यांनी नाही आले म्हणून सांगायचं. ठीक आहे, आता पुढे पहा, असल्याचं सांगण्यात येत आहे. अदिती तटकरे यांनी गेल्या आठवड्यात घोषणा केली होती की प्रजासत्ताक दिनापूर्वी, बघा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वीच लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे हस्तांतरित होण्यास सुरुवात होईल. या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला दरमहा 1,500 रुपये मिळतात. तर दरमहा तुम्हाला 1,500 रुपये या ठिकाणी मिळतात आणि यावेळेस पण तुम्हाला 1,500चा हप्ता हा असणार आहे ज्या महिलांना अगोदर पैसे मिळाले होते त्या महिलांना. त्यामुळे 2.25 कोटी लाभार्थी महिलांना यावेळेस पैसे मिळणार आहेत 26 जानेवारीच्या आधीच, म्हणजे आजपासून तुम्हाला सुरुवात होईल. आज ठीक 5 वाजल्यापासून तुम्हाला SMS यायला सुरुवात होऊन जाईल आणि त्यामुळे तुमच्या खात्यात पैसे जमा होऊन जातील. तर सर्व महिलांना हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्व महिलांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या महिलांना पैसे आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा 2100 रुपये झाले पाहिजेत की नाही ते पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत सर्व महिला भगिनींना त्या ठिकाणी धन्यवाद.